प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. प्रियांनो, आतापर्यंत परमेश्वराने आपल्याला सांभाळलेलं आहे, संरक्षण केलेलं आहे. आणि प्रियांनो, आतापर्यंत सांभाळून या नवीन आठवड्यामध्ये तुम्हाला आणि मला पदार्पण करण्याचा प्रसंग परमेश्वराने दिला, याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. दावीद राजा स्तोत्र संहिता 103 मध्ये या ठिकाणी असं म्हणत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वरचं धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझे जीवा परमेश्वरचं धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार तू विसरू नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाला आम्ही शतशः प्रणाम करतो परमेश्वर बापा, कारण तू आम्हास मागील आठवड्यामध्ये, मागील महिन्यामध्ये तू आत्तापर्यंत तू आम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळत संरक्षण केलंस. आणि प्रेमपित्या, पुन्हा एक वार आम्ही तुझं स्मरण ठेवून, आठवण ठेवून या शाबत दिवशी आम्ही तुझ्या पवित्र चरणाकडे आलेलो आहोत. प्रार्थना करतो परमेश्वर बापा, तुझ्याकडून आलेलं सर्व दयेबद्दल, कृपेबद्दल, आशीर्वादाबद्दल परमेश्वर बापा आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. आज आम्ही परमेश्वर बापा तुझ्या पवित्र वचनातून आध्यात्मिक अन्न ग्रहण करत असताना, प्रेमपित्या, तू आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं, श्रोतेगणांचं, ऐकणाऱ्यांचं परमेश्वर बापा तू त्यांच्या मनाची, अंतकरणाची तू तयारी कर. त्या प्रत्येकांना तू आपल्या हातामध्ये तू घेऊन परमेश्वर बापा तू आशीर्वादित कर. आणि परमेश्वर बापा आजचं वचन परमेश्वर बापा आम्हा प्रत्येकांना परमेश्वर आशीर्वादित करावं असं तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. परमेश्वर बापा, विशेष करून तुझं वचन परमेश्वर बापा आज प्रगट करण्याची सुवर्ण संधी परमेश्वर तू आम्हाला दिलीस. चांगलं आरोग्य तू आम्हाला आतापर्यंत तू दिलंस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आणि परमेश्वर बापा आमच्या मनातील सर्व तुझ्या योजना, हे सर्व काही परमेश्वर तू ॲक्सेप्ट कर, स्वीकार कर. आणि आम्हाला त्याद्वारे परमेश्वर तू आम्हा प्रत्येकानं तू आशीर्वादित करावं असं तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. प्रेमपित्या, पुन्हा एक वार परमेश्वर बापा आम्ही स्वतःला बापा आम्ही तुझ्या पवित्र सिंहासनाकडे ठेवून देऊ. आपला उद्धार करता जिवंत प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये विनंती सादर केली म्हणून तू आहे. आमेन. पुन्हा एक वार आजचं वचन प्रियानो घेऊन मी आज तुमच्या समोर उपस्थित आहे. आणि आज आपल्या सर्वांना माहीत आहे की आज आपण फादर्स डे, पितृदिन आपण सेलिब्रेट करत आहोत. आणि या फादर्स डेच्या निमित्ताने परमेश्वर बापा सर्व जगामध्ये हा संडे प्रत्येक चर्चेसमध्ये आज सेलिब्रेट केला जात आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण देवाचे लोक असताना या फादर्स डेचं महत्त्व तुम्हाला आणि मला जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना 1910 मध्ये जूनमध्ये प्रेममित्रांनो याबद्दल कित्येक लोकांच्या USA अमेरिकेमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांनी काय केलं की त्यांच्या मनामध्ये हा विचार आला की आपण फादर्स डे सेलिब्रेट करावा. आणि पहिला जो फादर्स डे आहे तो 1910 मध्ये या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात आला. आणि त्याच्यानंतर 1923 मध्ये त्याला ऑफिशियली त्याला मान्यता प्राप्त झाली. आणि त्याचप्रमाणे USA जे प्रेसिडेंट आहेत त्याने 1924 मध्ये सर्व जगामध्ये हा फादर्स डे, पितृदिन साजरा केला जावा अशी त्यांनी घोषणा केली. आणि त्याचं इम्प्लिमेंट हे प्रत्येक चर्चेसमध्ये, प्रत्येक कंट्रीमध्ये, प्रत्येक देशामध्ये हा पाळला जावा असं त्याने काय केलं की घोषित केलं.
आणि प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना तुम्हाला आणि मला आज फादर्स डेवर आपण तुम्ही आणि मी विचार करत असताना पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला प्रियांनो पुष्कळ अशी पवित्र वचने तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करतात, आठवण करून देतात, रिमाइंड करतात. आणि त्याकडे आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. लेविटिकस याचा 19वा अध्याय आणि 3 वचन. आणि त्याचप्रमाणे प्रियांनो आपण पाहतो की या ठिकाणी एक्झॉडस निर्गम याचा 20वा अध्याय 12 वचनामध्ये आपण पाहत असताना या सर्व ठिकाणी तुम्हाला आणि मला परमेश्वराने मोशेच्या द्वारे तुम्हाला आणि मला सांगितलं की तुम्ही आपले आई वडील, आई बाप यांचा मान सन्मान कर. प्रियमित्रांनो, या ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकामध्ये त्यांनी वेगवेगळे शब्द यूज केलेले आहेत, त्याचा वापर केलेला आहे. आणि प्रियांनो, गणना 20वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये आपण पाहत असताना त्या ठिकाणी म्हटलं की आपल्या आईवडिलांचा तू मान कर. आणि त्याचप्रमाणे डिट्रोनॉमिक अनुवाद याचा 5वा अध्याय 16 वचनामध्ये त्या ठिकाणी सुद्धा असं सांगितलं की आईवडिलांचा तू काय कर, आईबापांचा तू मान कर. पण लेविटिकस या पुस्तकाकडे जात असताना, लेवी याच्या पुस्तकाकडे जात असताना त्या ठिकाणी म्हटलंय की आईवडिलांचं तू भय बाळग. आईवडिलांचं तू काय कर, भय बाळग, मान सन्मान कर, त्यांच्या आज्ञेमध्ये राहा. अशा वेगवेगळ्या प्रकारचं ट्रान्सलेशन तुम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये बायबलमध्ये तुम्हाला आणि मला पाहावयास मिळेल. आणि प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना हा फार तुमच्या आणि माझ्याकरता फार गंभीर असा विषय आहे, इम्पॉर्टंट असा महत्त्वाचा विषय. आज आपण त्यावर विचार विनिमय करणार आहोत. प्रियमित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना ओल्ड टेस्टमेंटमध्ये पिता याला अब्बा असं म्हणलेलं आहे. अब्बा म्हणजे पिता. इंग्लिशमध्ये त्याला फादर असं म्हणलेलं आहे, पिता म्हणलेलं आहे. मग फादर या शब्दाचा अर्थ स्पेशली लिटरली काय होतो हे सुद्धा तुम्हाला आणि मला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि एक लेखक आहे, त्या लेखकाने याची व्याख्या आहे, त्याचं जे स्पष्टीकरण आहे त्याने अशा प्रकारे म्हणलेलं आहे की फादर म्हणजे द सोर्स किंवा प्रोटोटाईप अशा 2 शब्दाचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. प्रोटोटाईप शब्दाचा अर्थ असा होतो की नमुना, आणि द सोर्स म्हणजे तो तुमच्या आणि माझ्या जीवनाचा तो काय आहे, तुम्हाला आणि मला तो स्फूर्ती देणारा, उत्साह देणारा, ट्रान्सफॉर्म करणारा असा केला जातो. आणि प्रियमित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना फादर या शब्दाकडून तुम्हाला आणि मला असं समजलं जातं की ज्या बापाच्या द्वारे, ज्या वडिलाच्या द्वारे तुम्हाला आणि मला स्ट्रेंथ मिळते, शक्ती मिळते, असा त्याचा अर्थ होतो. आणि प्रिय मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना, आपण जगिक जीवनामध्ये पाहत असताना प्रिय मित्रांनो, आपल्या आईवडिलांना आपण काही आई, बाबा, पप्पा, डॅडी, मम्मी अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून आपलं प्रेम एकमेकांना तुम्ही आणि मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. क्षणाक्षणाला प्रिय मित्रांनो, तुम्ही आनंदामध्ये असा किंवा दुःखामध्ये असा किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, तुम्ही आणि मी काय करतो की आपल्या आईवडिलांना आई आणि बाबा असा हाक मारून आपण काय करतो की आपल्या इच्छा, आपल्या गरजा, आपला आनंद हा त्यांच्याबरोबर आपण शेअर करत असतो. म्हणूनच प्रिय मित्रांनो, ते आईवडील, ज्या आईवडिलांनी तुम्हाला आणि मला जन्म दिलेला आहे, ते आईवडील, आई आणि बाबा या शब्दाचा सन्मान करण्याकरता ते पात्र आहेत. आईवडिलांचा मान सन्मान कर, रिस्पेक्ट कर. आणि म्हणून मित्रांनो, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे, या आज्ञेप्रमाणे तुम्हाला आणि मला आज शिकायचं की काय परमेश्वर तुम्हाला आणि मला या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सांगत आहे.
प्रिय मित्रांनो, आईवडिलांकडे पाहत असताना त्या आईवडिलांमध्ये तुम्हाला आणि मला प्रेम पाहावयास मिळतं, तुम्हाला आणि मला मार्गदर्शन पाहावयास मिळतं, तुम्हाला आणि मला संरक्षण पाहायला मिळतं, तुम्हाला आणि मला अनुशासन तुम्हाला आणि मला प्राप्त होतं. या सर्व गोष्टी त्या वडिलांमध्ये तुम्हाला आणि मला पाहावयास मिळतात. हो, तो शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, क्वालिफाईड असो किंवा अनक्वालिफाईड असो, या सर्व गोष्टी त्या वडिलांमध्ये पाहावयास मिळतात. एवढंच नसून प्रिय मित्रांनो, हे जे प्रेम आहे, लव अँड अफेक्शन आहे, ते तुम्हाला आणि मला फक्त ह्युमन बिईंगमध्ये, तुम्हाला आणि मला आईवडिलांमध्ये पाहायला मिळत नाही. परंतु हे जे प्रेम आहे, हे प्रेम पशुपक्ष्यामध्ये, त्यांच्यामध्ये सुद्धा सेम प्रकारचं प्रेम तुम्हाला आणि मला पाहावयास मिळतं. कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांच्यामध्ये देवाने तुम्हाला आणि मला दाखवलेली नाही. तुम्ही पहा मित्रांनो, पशु पक्ष्यांकडे पहा. परमेश्वरचं वचन सांगतं की तुम्ही आकाशातील पक्ष्यांकडे पहा, पशुकडे पहा. त्यांचं प्रेम, त्यांचं प्रोटेक्शन, त्यांचं लव अँड अफेक्शन आपल्या लेकरांच्या बद्दल कशा प्रकारे त्याने एक्सप्रेस करतं. ज्यावेळेस तुम्ही आणि मी पाहतो मित्रांनो, त्यांच्याकडे बारकाईनं लक्ष करतो, त्याच वेळेस तुम्हाला आणि मला पाहावयास मिळतं. प्रिय मित्रांनो, या ठिकाणी एक लेखक आहे, त्या लेखकाने असं म्हणलेलं आहे की प्रियानो, अ डॅड इज समवन हू होल्ड यू वेन यू क्राय. जो पिता असा आहे की ज्यावेळेस ते आपलं बाळ जे आहे ते ज्यावेळेस रडतं, त्यावेळेस तो बाप काय करतो की त्याला काय करतो की तो पकडतो आणि त्याला काय करतो की त्याला आपल्या कवेमध्ये घेतो. स्कोल्ड यू वेन यू ब्रेक द रूल्स. ज्यावेळेस आपली लेकरं आज्ञेचं भंग करतात, आज्ञा मोडतात, त्यावेळेस तो पिता त्यांना काय करतो की स्कोल्ड करतो, त्यांना शिक्षा करतो, त्यांना रागवतो. आणि एवढंच नसून पुढे म्हणलेलं आहे की शाईन विथ प्राईड वेन यू सक्सीड. आणि ज्यावेळेस आपले लेकरं चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स करतात, चांगल्या प्रकारे पास होतात, चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव गाजवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस त्या पित्याचं काय होतं की तो चांगल्या प्रकारे आनंदी असो आणि आपलं गर्वाने म्हणतो की हा माझा मुलगा आहे. मित्रांनो, या ठिकाणी एवढंच नसून त्याला विश्वास आहे, इवन when you fail in a situation. ज्यावेळेस तुम्ही फेल होता, त्यावेळेस त्याला बापाला विश्वास आहे की तुम्ही आज नाही तर उद्या तुम्ही काय व्हाल, तो पास व्हाल, तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल. अशा प्रकारचा त्या बापाचा विश्वास असतो. प्रिय मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना खरोखर तुम्हाला आणि मला या बापाचं प्रेम किंवा बाप आणि मुलगा यांच्यामध्ये असलेले जे प्रेम आहे, अटॅचमेंट आहे, लव अँड अफेक्शन आहे, तर ते तुम्हाला आणि मला काय करतं की क्षणाला पाहायला मिळतं. प्रिय मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या पॉईंटकडे आपण जात असताना महत्त्वाचं पॉईंट या ठिकाणी, आई वडील हे दोघेही सन्मानास पात्र असताना दोघांनी एकमेकाच्या अधीन असावा. संत पाऊल इफिसकरांच्या पत्रामध्ये त्या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी इफिस येथील मंडळीला, तेथील आईवडिलांना, तेथील वेगवेगळ्या चालीरीती आहेत, वेगवेगळ्या वंश परंपरा आहेत, त्याच्यामधून आलेल्या सर्व लोकांना तो म्हणतो की तुम्ही एकमेकांच्या अधीन असावा. फार चांगली गोष्ट या ठिकाणी प्रिय मित्रांनो तुम्हाला आणि मला सांगितलेले आहे. ज्यावेळेस प्रिय मित्रांनो जे तरुण वर्ग आहे, तरुणीचं लग्न होतं, त्यावेळेस प्रिय मित्रांनो अशा प्रकारच्या त्यांना प्रतिज्ञा घ्याव्यास सांगतात. प्रिस्ट लोक, फादर लोक त्यांना सांगतात की तुम्ही एकमेकांच्या अधीन असावं. अशा प्रकारचं त्यांना मार्गदर्शन केलं जातं. एकमेकांचा मान सन्मान करावा, एकमेकावर प्रेम करावं, अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येतं. मग प्रिय मित्रांनो, वेगवेगळ्या शब्दामध्ये या ठिकाणी आपण पाहत असताना हा आईवडिलांचा बहुमान जो आहे तो तुम्हाला आणि मला असाच मिळत नाही. पण प्रिय मित्रांनो, या ठिकाणी हा जो बहुमान आहे तो घेण्यास
खरोखर माझे आईवडील योग्य आहेत की अयोग्य आहेत हे तुम्हाला आणि मला प्रियमित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. तर हा बहुमान त्यांना कशा प्रकारे प्राप्त झाला आहे? आपला जो निर्माणकर्ता परमेश्वर आहे तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या वचनामधून तुम्हाला आणि मला काय मार्गदर्शन करतो. या ठिकाणी म्हणलं आहे की तुम्ही एकमेकांचा मान सन्मान करा, रिस्पेक्ट करा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसेच पती पत्नीचं मस्तक आहे. आपला जो निर्माणकर्ता परमेश्वर आहे आपल्या मंडळीचा तो हेड आहे, मस्तक आहे आणि म्हणून त्याला मान सन्मान करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. आणि सेम प्रकारे मित्रांनो पती पत्नी या नात्याने राहत असताना, एकत्र राहत असताना, एका कुटुंबामध्ये राहत असताना, वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना तुम्हाला आणि मला पतीने आपल्या पत्नीचं रिस्पेक्ट करणं, मान सन्मान करणं हे फार गरजेचं आहे. आई वडील होण्याचा जो मान सन्मान आहे तो मान सन्मान मित्रांनो आपला निर्माण करतो जो परमेश्वर आहे. जे लोक विश्वासू आहेत, प्रामाणिक आहेत, त्याच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांकरता मित्रांनो हा बहुमान त्यांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो परमेश्वरचं वचन स्तोत्रसंहिता 128 आणि 1 वचनामध्ये म्हणतो की जो पुरुष परमेश्वरचं भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. मित्रांनो या ठिकाणी जो मनुष्य परमेश्वरचं भय धरून आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करतो तो मनुष्य नसूनच त्याची पत्नी, त्याची लेकरं किंवा त्याच्या जीवनामध्ये लाभलेली सर्व काही जे आहे धनसंपन्ना, ती सर्व काही ती आशीर्वादित होतात, ते धन्य आहेत, आशीर्वादित आहेत, ब्लेस्ड आहेत. आणि म्हणून मित्रांनो प्रभूमध्ये राहत असताना, ख्रिस्ती कुटुंब म्हणून, ख्रिस्ती मनुष्य म्हणून, ख्रिस्ती एक म्हणून जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला त्या निर्माणकर्त्या परमेश्वरवरून तुम्हाला आणि मला विश्वासू प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. मित्रांनो पुष्कळ असे डॉक्टर्स आहेत, सायकेट्रिक आहेत, काउन्सिलर्स आहेत आणि एवढेच नसून लॉयर्स आहेत, जजेस आहेत. त्यांनी असं म्हटलेलं की जगामध्ये पुष्कळ त्यांच्याकडे वेगवेगळे कुटुंब त्यांच्याकडे जातात, वेगवेगळ्या समस्या त्यांच्याकडून घेऊन जातात आणि त्या समस्या घेऊन गेल्यानंतर मित्रांनो त्यांच्या समस्या वैवाहिक जीवनाबद्दल एक राहत नाहीत परंतु अनेक असतात. आणि असं म्हटलेलं आहे की कित्येक वेळेस त्या कुटुंबामध्ये अशा समस्या निर्माण झाल्यामुळे ते काय करतात की ते एकमेकापासून विभक्त होतात. ते लाईफ लॉंग करता एकत्र राहत नाहीत परंतु ते विभक्त होण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत असताना वेगवेगळ्या कारणामुळे मित्रांनो तरुण तरुणी ज्यावेळेस प्रभूमध्ये एक येतात, प्रभूमध्ये एका नवीन घराण्याची ख्रिस्ती कुटुंबाची स्थापना करतात, ज्यावेळेस त्यांचं मन डिस्टर्ब होतं त्यावेळेस मित्रांनो ते डिप्रेशनमध्ये जातात. वेगवेगळ्या त्यांना काय होतं की रोग होतो आणि त्यांच्या जीवनामध्ये जी प्रेम आहे, शांती आहे, ती शांती अशांततेमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी निघून जाते आणि त्या ठिकाणी प्रेम राहत नाही, त्या ठिकाणी द्वेष निर्माण होतो. आणि मित्रांनो कित्येक कुटुंब मित्रांनो आपलं जे आनंदी कुटुंब आहे ते कुटुंब मित्रांनो उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी मित्रांनो परमेश्वरचं एक उदाहरण, परमेश्वराने निर्माण केलेल्या कुटुंबाचं एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवत आहे आणि ते उदाहरण मित्रांनो ओल्ड टेस्टमेंटमध्ये आहे अब्राहम आणि सारा यांचं उदाहरण. मित्रांनो फारच गंभीर असं त्यांचं एक फारच एक विश्वासू प्रामाणिक अशा विश्वासू पुरुषाचं तुम्हाला आणि मला उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तो म्हणतो की या ठिकाणी मित्रांनो त्याचं वय 100 इयर्स झालेलं होतं आणि सारेचं सुद्धा 80 इयर्स होतं, 80 वर्षाचं होतं. आणि मित्रांनो तरीसुद्धा परमेश्वर मित्रांनो त्यांच्या जीवनामध्ये एवढं आयुष्य जगलेलं असताना सुद्धा त्यांच्यामध्ये पुत्र संतान त्यांना दिलेले नव्हते.
मूलबाळ दिलेलं नव्हतं, परंतु या 100 वर्षाच्या काळामध्ये ते कधीही दुःखी झालेले नाहीत, निराश झालेले नाहीत, देवाला दोष दिलेला नाही. परंतु त्या पती पत्नीने एकमेकांचं सन्मान केलेला आहे, एकमेकांचा आदर सन्मान केलेला आहे, एकमेकांच्या अधीन राहिलेले आहेत. आणि प्रियमित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतो की खरोखर परमेश्वरचं जे लक्ष आहे प्रियमित्रांनो या कुटुंबाकडे आहे. आणि त्या निर्माणकर्ता परमेश्वरने त्याला सांगितलं की त्यांना काय करेल की मी तुम्हाला बाळ दे. सारेला कदाचित तिच्या मनामध्ये शंका आली असेल, पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झालेले असतील. तिनं म्हणलं असेल की परमेश्वर बाप्पा हे कसं काय शक्य आहे, कारण माझं वय झालेलं आहे, मी आता उतार वयामध्ये आहे, मी एका नवीन बाळाला या जगामध्ये आणण्याकरता मी सक्षम नाही आहे. परंतु प्रियमित्रांनो, हे जे परमेश्वरने त्यांना अभिवचन दिलेलं आहे, ते अभिवचन प्रियमित्रांनो त्याने पूर्ण केलेलं आहे. ज्यावेळेस परमेश्वर एखादं प्रॉमिस करतो, ब्लेसिंग्स देतो, त्यावेळेस तो प्रियमित्रांनो 100% त्यांना तो काय करतो की कंप्लीट करण्याचा, पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वरची प्रॉफेसी कधी फेल होत नाही प्रियांनो. परमेश्वरची भविष्यवाणी कधीच तुम्हाला आणि मला निराश करत नाही. परंतु तुम्ही आणि मी त्याच्यावर पूर्णपणे 100% तुम्हाला आणि मला काय करायचं की विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि प्रियमित्रांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणतो की तुम्ही आणि मी प्रभूमध्ये एकत्र असताना मान सन्मान, आई वडिलांचा मान सन्मान करणं हे फार गरजेचं आहे. प्रियमित्रांनो, आपण स्वतःकडे पाहूया की प्रियमित्रांनो आपलं वय कदाचित त्याचं 60-70 झाला असेल, किंवा तुम्ही मध्यमवर्गीय असाल किंवा रिटायरमेंटच्या एजमध्ये असेल. तुमचं आणि माझं जे वैवाहिक जीवन आहे, फॅमिली लाईफ आहे, ते कशा प्रकारचं आहे. तुम्ही आणि मी आपल्या पतीचं रिस्पेक्ट करतो का? तुम्ही आणि मी आपल्या पतीचं रिस्पेक्ट करतो काय? पत्नीचं रिस्पेक्ट करतो काय? आदर सन्मान करतो काय? हे तुम्हाला आणि मला पाहायचं आहे. हो प्रियमित्रांनो, कित्येक वेळेस प्रियमित्रांनो पूर्वीच्या जीवनाकडे पाहत असताना, पूर्वीच्या लोकांच्या वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवनाकडे पाहत असताना प्रियमित्रांनो त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचे तशी अट नव्हती. परंतु प्रियमित्रांनो ते एकमेकांची निवड आपल्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे ते करत असतात. पण तो आज या प्रेझेंट डेमध्ये आपण पाहत असताना प्रियमित्रांनो, तुम्हाला आणि मला स्वतः चॉईस करण्याचा तुम्ही आणि मी हक्क प्राप्त करून घेतलेला आहे. नाही, मी या ठिकाणी आज माझ्या इच्छेप्रमाणे मी लग्न करत आहे. प्रियमित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना दोघेही आई वडील या ठिकाणी रिस्पेक्ट, मानसन्मान प्राप्त करून घेण्यास पात्र आहेत का? प्रियमित्रांनो, तुम्ही आणि मी या वचनाकडे जात असताना फादर म्हणून, एक आई वडील या नात्याने आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काही रिस्पॉन्सिबिलिटीज येत असतात. तुम्हाला आणि मला काही या जीवनामध्ये जबाबदारी, तुम्हाला आणि आपल्या लेकरांच्या बाबत काही जबाबदारी पूर्ण करायची आहे. आणि ती जबाबदारी प्रियमित्रांनो पूर्ण करणं हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. आणि जर तुम्ही आणि आई आणि वडील म्हणून तुम्ही आपल्या लेकरांना जन्म दिला असाल, आणि जर तुम्ही त्यांच्याकडून निग्लेक्ट करत असाल, तर प्रियमित्रांनो तुम्ही आणि मी दोषी आहोत. प्रियमित्रांनो, या ठिकाणी आई वडील, ख्रिस्ती आई वडील या नात्याने आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना संत पौल तुम्हाला आणि मला या ठिकाणी प्रियमित्रांनो इफिसकरांच्या पत्रामध्ये असो किंवा तो ओल्ड टेस्टमेंटमध्ये असो, 10 आज्ञेच्या द्वारे तो तुम्हाला निर्गमनाच्या 20व्या अध्यायामध्ये सुद्धा त्याने सांगितलं की देवाने आज्ञा दिलेली आहे. देवाने आपल्या लोकांकरता ही आज्ञा दिलेली आहे, आणि ही महत्त्वाची आहे आणि पहिली कमांडमेंट आहे. आणि म्हणून त्या आज्ञेचं पालन करणं हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. जर तुम्ही आणि मी या आज्ञेचं पालन करणार नाही, तर मित्रांनो त्या आज्ञेमधून तुम्ही आणि मी सुटणार नाही, दोषी ठरणार आहोत. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहिलं महत्त्वाचं जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपल्या वडिलांना आपल्या पवित्र वचनामध्ये वाढवण्याचा, धार्मिकतेमध्ये
वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रियमित्रांनो, या ठिकाणी पण पाहत असताना तुम्हाला आणि मला प्रियमित्रांनो सुशिक्षित एज्युकेटेड अशा वडिलांकडे आपण पाहत असताना तुम्हाला आणि मला त्यांच्या जीवनाकडे पाहायचं आहे. सुशिक्षित आई वडील काय करतात की आपल्या लेकरांकरता चांगल्या प्रकारच्या योजना करतात, प्लॅनिंग करतात. त्यांचे स्वप्न आपल्या लेकरांकरता फार हाय असतात, फार मोठी असतात. प्रियमित्रांनो, या ठिकाणी पाहत असताना आणि तो प्रत्येक एज्युकेटेड असा जो पिता आहे, तो पिता आपल्या लेकरांकरता फार कष्ट करतो, मेहनत करतो, योजना करतो, प्लॅनिंग करतो, गोल सेट करतो आणि ते गोल उद्दिष्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रियमित्रांनो, ज्यावेळेस ते उद्दिष्ट कंप्लीट होतात, ज्यावेळेस त्यांची गोल कंप्लीट होतात, त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांना भरपूर असा आनंद होतो. प्रियमित्रांनो, या ठिकाणी पाहत असताना दावीद राजा त्या ठिकाणी म्हणतो की मुलगा जर शहाणा असेल तर बाप सुखी आहे, आणि मुलगा जर मूर्ख आहे तर आई दुखी आहे. प्रियमित्रांनो, या दोन्ही गोष्टीबद्दल दोन्ही आई वडील जबाबदार आहेत. या ठिकाणी आपण पाहत असताना तुम्ही आणि मी ख्रिस्ती आई वडील म्हणून आपण या जीवनामध्ये, या 20th सेंचुरीमध्ये आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना आपल्या लेकरांकरता आपले जे गोल आहेत ते चांगल्या प्रकारे सेट करावं, चांगल्या प्रकारे योजना करावं आणि प्रियमित्रांनो त्यांचं इम्प्लिमेंट आपल्या जीवनामध्ये दररोज करणं हे फार गरजेचं आहे. प्रियमित्रांनो, ही एका सुशिक्षित अशा कुटुंबाची पित्याची जबाबदारी आहे. प्रियमित्रांनो, परमेश्वरने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे, 10 आज्ञेमध्ये सांगितलंय, तुम्ही आपल्या आईवडिलांचा मान सन्मान कर, त्याची आज्ञा पाळ, रिस्पेक्ट कर, खून करू नको, व्यभिचार करू नको. अशा सर्व आज्ञा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग त्या आज्ञेचं पालन करतो का? ह्या आज्ञा आपल्या लेकरांना शिकवतो का? आणि जर शिकवत असेल तर त्या आज्ञेचं पालन तो आपल्या फुल लाईफमध्ये करण्याचा प्रयत्न करतो का? प्रियमित्रांनो, अशा प्रकारचं हे धार्मिक शिक्षण हे कुटुंबामध्ये प्रामुख्याने देणं हे फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस प्रियमित्रांनो या ठिकाणी पाहत असताना तुम्हाला आणि मला हे त्यांचं धार्मिक शिक्षण देऊन त्यांचं वाढ परमेश्वरच्या वचनामध्ये करणं फार गरजेचं आहे. जर प्रियमित्रांनो आपला मुलगा आणि मुलगी प्रियमित्रांनो या आज्ञेमधून बाहेर जातात, आज्ञा मोडतात, मग त्यांना परमेश्वरचा आशीर्वाद प्राप्त होईल का? जर आपले लेकरं चोरी करतात, खून करतात, व्यभिचार करतात, तर याचा अर्थ असा होतो की आपल्या आईवडिलांनी त्यांना चांगल्या प्रकारचं हे नैतिक मूल्य जे आहे त्यांना दिलेलं नाही आहे, घडवलेलं नाही आहे, चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांना दिलेलं नाही आहे, असं प्रियमित्रांना दिसून येतं. आणि ज्यावेळेस प्रियमित्रांनो ही जी लेकरं आहेत वाईट मार्गाकडे जाऊन वाईट प्रकारचे कृत्य कर, व्यसनाधीन बनतात, आज्ञेच्या बाहेर जातात, ज्यांना वाटेल जशा प्रकारचं कृत्य करतात, त्यावेळेस प्रियमित्रांनो त्यांना ही शिक्षा प्राप्त होते. त्यावेळेस आईवडिलांना काय होतं की दुःख होतं. प्रियमित्रांनो, आई वडील होण्याचा जो सन्मान आहे तो सन्मान तुम्हाला आणि मला प्राप्त करून घेण्याकरता तुमचा आणि माझं वेळ तुम्हाला आणि मला प्रियमित्रांनो या ठिकाणी आपल्या लेकरांकरता देणं गरजेचं आहे. प्रियमित्रांनो, आपल्या या प्रत्येक मनुष्याचं जे वेज आहे ते प्रियमित्रांनो 60 ते 70 जास्तीत जास्त 80 वर्षाचा काळ तो जगू शकतो. आणि जास्तीत जास्त जगेल तर तो प्रियमित्रांनो 100 इयर्स आणि त्यापेक्षा जास्त जगू शकत नाही. आणि या 70 ते 80 वर्षामध्ये त्याचं जे अर्ध वय जे आहे ते प्रियमित्रांनो अनप्रोडक्टिव्ह आहे. त्या काळामध्ये तू कसल्याच प्रकारचं उत्पन्न करू शकत नाही. पहा प्रियमित्रांनो, जन्मल्यापासून तर तो 25 वर्षापर्यंत काय करतो की आपलं जन्म तो मोठं होतो, आपल्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये होतो, शिक्षण ग्रहण करतो आणि तो काय करतो की 25 वर्षापर्यंत तो इंडिपेंडंट होण्याचा प्रयत्न करतो. 25 ते 50 च्या काळामध्ये तो काय करतो की
त्या काळामध्ये आपल्या लेकरांचं शिक्षण आहे, त्यांना घडवणं आहे, त्यांचं मॅरेज आहे, त्यांना सेटलमेंट आहे. आणि एवढंच नसून स्वतःच्या आपल्या फॅमिलीकरता राहण्याकरता सुंदर घर आहे, तो बनवण्याचा प्रयत्न करतो. या सर्व गोष्टी प्रियमित्रांनो या 25 ते 50 वर्षाच्या काळामध्ये तो काय करत असतो की आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, घडवण्याचा प्रयत्न करतो, मेहनत करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या जीवनाची वाटचाल ही पुढे काय करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रियमित्रांनो ज्यावेळेस तो 50 वर्ष ते 60-70 वर्ष 80 वर्षापर्यंत तो काय 60-70 वर्षापर्यंत तो काय करतो की तो कमवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यानंतर प्रियमित्रांनो तो कमवू शकत नाही आणि प्रियमित्रांनो तो घरी बसतो. प्रियमित्रांनो जे काही त्याने कमवलेलं आहे ते कमवलेलं तो काय करतो की ते अर्न केलेला जो पैसा आहे त्यावर तो आपली उपजीविका करत असतो. परंतु त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं गेलं तर प्रियमित्रांनो जर यदाकदाचित तुमच्या जीवनामध्ये प्रियमित्रांनो जो एक मनुष्य अर्निंग करणार आहे, नोकरी करणार आहे, जॉब करणार आहे, जर त्याच्या जीवनामध्ये जर अशा काही अकस्मात घटना घडतात, जर त्याच्या जीवनामध्ये ॲक्सिडेंट होतो किंवा त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारचा रोग होतो की ज्याच्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येतं किंवा कशा प्रकारच्या अन्य किंवा त्या डिफिकल्टीजमध्ये अडकल्यामुळे कदाचित त्याचा मृत्यू होतो. प्रियमित्रांनो अशा वेळेस त्या फॅमिलीचं जे इन्कम आहे तो खाली येतो. कसल्याच प्रकारचं इन्कम त्यांना राहिलं जात नाही. आपले आई आणि लेकरं आहेत ते प्रियमित्रांनो एकदम शॉक होतात. मग सेकंड इन्कम त्यांच्या जीवनामध्ये काय आहे हे तुम्हाला आणि मला विचार करायचा. प्रियमित्रांनो तुम्हाला आणि मला या गोष्टीवर विचार करायचा आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये भूकंप आहे, सुनामी आहे, वेगवेगळे डिसीजेस आहेत, वेगवेगळे रोग आहेत, आजार आहेत. या सर्व गोष्टी केव्हाही येऊ शकतात. ॲक्सिडेंट आहे केव्हाही येऊ शकतो. मग त्याकरता तुम्हाला आणि मला प्रिपेअर होणं फार गरजेचं आहे, तयार होणं गरजेचं आहे, प्री प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जर करत नसाल तर तुम्ही आणि मी अपयशी ठरणार आहोत, फेल होणार आहोत आपल्या जीवनामध्ये. आई आणि वडील म्हणून घेण्यास तुम्ही आणि मी पात्र राहणार नाही. मित्रांनो संत पॉल क्लिअरली इफिशियन्सच्या पत्रामध्ये त्या ठिकाणी सांगत असताना आई वडिलांनाही बोध केलेला आहे, त्याचप्रमाणे आईला वेगळा बोध केलेला आहे, वडिलांना वेगळा बोध केलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्या लेकरांना सुद्धा बोध केलेला आहे. आपली जी लेकरं आहेत ती मित्रांनो परमेश्वराकडून आपल्या जीवनामध्ये लाभलेली देणगी आहे. आणि या देणगीचा वापर करत असताना तुम्हाला आणि मला काय करायचं आहे की त्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करणं हे फार गरजेचं आहे. प्रियमित्रांनो आपला जो निर्माण करता परमेश्वर प्रियमित्रांनो तो फार महान परमेश्वर आहे, तो हेवनली फादर आहे. त्याचं जे संरक्षण आहे, त्याचं जो प्रेम आहे, ते प्रेमाची तुम्ही आणि मी कल्पना करू शकत नाही, त्याचं विश्लेषण करू शकत नाही. जर कम्पेअर कराल तर प्रियमित्रांनो तुम्ही आणि मी त्या ठिकाणी कमी पडतो. बायबलमध्ये मूल होत नसलेल्या, संतान होत नसलेल्या स्त्रीला त्याने काय केलं की त्याने मूल दिलं. तिचं जे दुःख आहे ते दुःख आनंदामध्ये तिने काय केलं की तिने चेंज केलेलं आहे. आणि आपण पाहतो की मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत असताना ही परमेश्वराकडून दिलेली देणगी आहे. हा जो परमेश्वर आहे तुमच्या आणि माझ्यावर दयाने करुणा करणारा मुकुट आहे, परमेश्वर आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचं आहे की त्याच्यावर पूर्णपणे भाव ठेवणं, विश्वास ठेवणं, त्याच्या आज्ञेमध्ये राहणं हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या लेकरांना सुद्धा आज्ञेमध्ये राहण्याकरता शिक्षण देणं हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. प्रेमित्रांनो या ठिकाणी प्रभू परमेश्वर या जगामध्ये राहत असताना प्रेमित्रांनो आपल्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. आणि प्रेमित्रांनो त्यांचं जे प्रेम होतं ते प्रेमित्रांनो लोकऋषी वर्तमान याचा दुसरा अध्यायाने
51 आणि 52 या वचनाकडे पाहत असताना त्या ठिकाणी प्रियमित्रांनो म्हणलंय की मग ती त्याच्याबरोबर खाली नाझरेतास गेला व त्याच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने व त्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या आणि येशू ख्रिस्त ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. हा प्रियमित्रांनो, सर्व तऱ्हाने ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या माणसाच्या कृपेत तो वाढत गेलेला आहे. जर तुम्हाला आणि मला या जीवनामध्ये, या जगी जीवनामधून वाटचाल करायची आहे, तर प्रियमित्रांनो, तुम्हाला आणि मला शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्याच आपली वाढ करून घ्यायचं नाही, परंतु आपल्या देवाच्या त्याच्या कृपेमध्ये हे राहणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही आणि मी प्रियमित्रांनो, त्याचं जे प्रेम आहे ते प्रेम प्रियमित्रांनो फार महान आहे. येशू ख्रिस्ताने प्रियमित्रांनो योहानकृत शुभवर्तमान प्रियमित्रांनो 1 अध्याय आणि 1 वचनाकडे जात असताना प्रियमित्रांनो, फादर अँड सन्स रिलेशनशिप, पिता आणि पुत्र याचं जे रिलेशनशिप आहे, त्याचं जे संबंध आहे, तो संबंध त्या ठिकाणी 1 वचनामध्ये त्या ठिकाणी त्याने प्रगट केलेला आहे. ते अशा प्रकारे म्हणलेलं आहे की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि तोच प्रारंभी देवासह होता. पहा प्रियमित्रांनो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्यामध्ये जे घनिष्ठ संबंध आहे, मित्रता आहे, लव आणि अफेक्शन आहे, ते प्रियमित्रांनो फार वेगळं आहे. तो कधीच त्याच्या पित्याच्या आज्ञेचा तो बाहेर गेलेला नाही आहे. प्रारंभापासून तो शेवटपर्यंत, जन्मापासून तर त्या क्रूस खांबावर जाईपर्यंत त्याने बापा या शब्दाला मानसन्मान दिलेला आहे. हे बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, अशा प्रकारची प्रार्थना आपल्या शिष्यांना देऊन सांगितलं की आपला जो निर्माणकर्ता परमेश्वर आहे, बाप आहे, त्याचा तुम्ही मानसन्मान करा. जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर, अशा प्रकारची प्रार्थना आपल्याला शिष्यांना देऊन सांगितलं की हे बाबा शब्दामध्ये किती महत्त्व आहे, वेटेज आहे, लव आणि अफेक्शन आहे आणि ते त्याने त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. हा जो देव आहे प्रियमित्रांनो, तुम्हाला आणि मला काही सोडत नाही, टाकून देत नाही, निराश करत नाही, परंतु त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्या आज्ञेमध्ये राहावं, प्रेमामध्ये राहावं, ही त्याची योजना आहे. त्याचं जे प्रेम आहे प्रियमित्रांनो, ते प्रेम तुम्ही आणि मी शब्दाच्या द्वारे व्यक्त करू शकत नाही. ग्रीक लँग्वेजमध्ये एक शब्दाचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे, अगापे लव. अगापे लव या अगापे शब्दाचा अर्थ असा होतो की सॅक्रिफिशियल, त्यागमय आणि सेल्फ गिव्हिंग लव. स्वतःहून दिलेलं, समर्पण केलेलं जे प्रेम आहे त्याला अगापे असं लव म्हणलेलं आहे. हा जो निर्माणकर्ता परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकरता स्वतःहून त्या क्रूस खांबावर त्याने काय केलं की आपलं रक्त सांडलेलं आहे. तुम्हाला आणि मला त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने काय केलं की खरेदी केलेलं आहे. म्हणून तुम्ही आणि मी त्याची लोक आहोत. तुम्हाला आणि मला त्याला आबा आणि बापा अशी हाक मारण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. तुम्ही आणि मी त्याच्या रक्ताच्या द्वारे सेव्ह केलेलं आहोत. आणि म्हणून प्रियमित्रांनो, तुम्हाला आणि मला लव्हिंग, केअरिंग, प्रोटेक्टिंग, प्रोव्हाइड करणारा, आमच्या गरजा पुरवणारा आणि एवढंच नसून सेव्ह करणारा सेव्हियर असा परमेश्वर आहे. आणि म्हणून मित्रांनो, या हेवनली फादरकडे तुम्हाला आणि मला पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कसा आहे. तुम्ही आणि मी त्याला रिस्पेक्ट करतो का ऑनर देतो. रिस्पेक्ट आणि ऑनर या शब्दामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. आणि तो फरक तुम्हाला आणि मला ज्यावेळेस तुम्ही आणि मी बायबलमध्ये जातो त्यावेळेस तुम्हाला आणि मला ते समजून येईल. मित्रांनो, हा जो पिता आहे तो रक्षक आहे, भक्षक होऊ शकत नाही. हा जो पिता आहे तो मर्डर करणारा होऊ शकत नाही. आणि जर तो असेल तर तो परमेश्वराच्या दृष्टिकोनातून दोषी आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहत असताना परमेश्वर तुमचं आणि माझ्यावर भरपूर प्रेम करतो. मुलांनी सुद्धा मित्रांनो आपल्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहावं, त्यांच्या आज्ञा पाळावं. आणि जर तू अशा प्रकारची आज्ञा जर पाळशील तर या जगामध्ये तुला काय होईल की दीर्घ आयुष्य प्राप्त होणार आहे.
तुझ्या जीवनामध्ये तू येणाऱ्या जीवनामध्ये तुझी भरभराट होणार आहे. यू विल बी फ्लरिश. अशा प्रकारचा सन्मान तुला प्राप्त होणार, अशा प्रकारचं ब्लेसिंग तुला आणि मला प्राप्त होणार आहे. प्रियमित्रांनो, जर परमेश्वरचं भय बाळगलं आणि जर आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वरचं तुम्ही आणि मान सन्मान केलात, त्यांच्या आज्ञेमध्ये राहिलात, तुम्हाला आणि मला दीर्घ आयुष्यच प्राप्त होणार नाही, पण त्यांच्याकडून तुम्हाला आणि मला ज्ञानाचा उगम प्राप्त होणार नाही. प्रियमित्रांनो, अशा प्रकारचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला नको काय? प्रियमित्रांनो, या ठिकाणी फादर हा जो शब्द आहे त्याला अल्फाबेटिकली मी त्याला एक्सप्लेन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू इच्छित आहे. F stand for faithful and loyal. F stand for faithful आणि loyal. आपला जो निर्माणकर्ता परमेश्वर आहे, आपला जो जगिक पिता आहे, त्याच्याबरोबर तुम्ही विश्वासू राहा, त्याच्याबरोबर लॉयल राहा आणि त्याचसोबतच तो माझा जो पिता आहे, जगिक पिता, त्याच्याबरोबर तुम्हाला आणि मला लॉयल राहायचं आहे, विश्वासू राहायचं आहे. आणि हा जो पिता आहे तो फॉर एव्हर विथ हिज फॅमिली राहणारा परमेश्वर आहे. सदा सर्वदा मित्रांनो त्यांच्याबरोबर त्यांच्यामध्ये राहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून मित्रांनो हा फेथफुल असा फादर आहे. मित्रांनो, ए स्टँड फॉर ऑलवेज देअर फॉर यू इन व्हेरियस सर्कमस्टन्सेस. वेगवेगळ्या समस्यामध्ये तुमच्या आणि माझ्याबरोबर तो तुम्हाला आणि मला माझ्या समस्यामध्ये हात देणारा, संरक्षण देणारा, मला मदत करणारा असा तो आहे. आणि म्हणून मित्रांनो तो म्हणतो की मला तू केव्हाही हाक मार. हा निर्माण करता परमेश्वर स्वर्गीय पिता म्हणतो की तुम्हाला आस्क अँड यू विल गेट इट, नॉक अँड इट विल बी ओपन फॉर यू. तुम्हाला माग म्हणजे मी तुला देईन. मला तो ठोक म्हणजे मी उघडे. तुझ्याकरता केव्हाही मी तयार आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी टी स्टँड फॉर ट्रस्टवर्दी, विश्वास ठेवण्या योग्य असा जो पिता आहे. आणि तो पिता म्हणजे आपला निर्माणकर्ता परमेश्वर. कित्येक वेळेस मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत असताना आपल्या जन्मदात्या आईवडिलावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत नाही. परंतु या ठिकाणी मित्रांनो त्यामध्ये कदाचित त्या आईवडिलांमध्ये कदाचित त्यांची कमतरता असते, शैक्षणिकदृष्ट्या ते कमी असतील, बौद्धिकदृष्ट्या कमी असतील. तर मित्रांनो तुम्हाला आणि मला त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असं म्हणत नाही. परंतु या ठिकाणी तुम्हाला आणि मला त्यांच्यावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, त्यांच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये फ्लरिश यानी की भरपूर असा आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे. आणि तो म्हणजे ट्रस्टवर्दी, म्हणजे हा जो शब्द आहे विश्वास ठेवणा योग्य असा जो देव आहे तो म्हणजे आपला निर्माण करता परमेश्वर. आणि त्याच्यावर तुम्हाला आणि मला काय करायचं की विश्वास ठेवायचा आहे. यट स्टँड फॉर ही इज माय हिरो टिल द एंड. माझा जो पिता आहे तो जन्मापासून तर शेवटपर्यंत तो माझ्या जीवनाकरता हिरो आहे. ई स्टँड फॉर एनकरेजिंग, एज्युकेटर अँड एक्झाम्पलर. तो तो माझ्या जीवनामध्ये तो मला एनकरेज करतो, मला एज्युकेट करतो, मला शिक्षण देतो. आणि एवढंच नसून तो माझ्या पुढे चांगल्या प्रकारचं मॉडेल ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. आणि आर स्टँड फॉर रिअली ही इज द ओनली वन कॅन बीट हिम, ही इज द बेस्ट. कोणत्याही संकट त्याच्यामध्ये आले तर त्या सर्वामध्ये तो सर्वात उत्तम असा माझा पिता आहे. आणि म्हणून मी त्याच्यावर काय करतो की पिता म्हणून मी त्याला संबोधतो. प्रेमित्रांनो, या ठिकाणी प्रेमित्रांनो या वेगवेगळ्या वचनाकडून तुम्हाला आणि मला प्रेमित्रांनो परमेश्वर तुम्हाला आणि मला दाखवून देतो की आपला जो परमेश्वर तो डिव्हाइन परमेश्वर, त्याचा प्रेझेन्स प्रेमित्रांनो तुमच्या आणि माझ्याबरोबर सदोदित प्रारंभापासून शेवटपर्यंत राहण्याचं आश्वासन तो देणारा असा परमेश्वर आहे. मग त्या देवावर तुम्हाला आणि मला प्रेमित्रांनो रिस्पेक्ट करायचं आहे की ऑनर करायचं आहे हे तुम्हाला आणि मला ठरवायचं प्रेमित्रांनो. या ठिकाणी तुम्ही आणि मी आपण स्वतःकडे पाहूया प्रेमित्रांनो. या ठिकाणी
आपण ख्रिश्चन फादर म्हणून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना मी खरोखर माझ्या कुटुंबाचा मी हेड आहे का? खरोखर मी माझ्या लेकरांवर मी त्यांच्यावर प्रेम करतो का? अनुग्रह करतो का? त्यांच्यावर दया करतो का? त्यांचं प्रोटेक्शन मी करतो का? त्यांना मी एज्युकेट करण्याचा मी प्रयत्न करतो का? मित्रांनो, आपली जी फादर आहे जे वेल प्लॅनर आहेत का? मित्रांनो, याच्याकरता तुम्हाला आणि मला मित्रांनो याच्यावर विचार करायचा आहे. तुम्ही आणि मी मित्रांनो आपल्या लेखनाकरता टाईम देऊ शकत नाही. म्हणून तर कित्येक वेळेस आपले जे व्ह्यूज आहेत, आपले जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या मित्रांकडे शेअर करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, आज मोबाईल आल्यामुळे कित्येक आपल्या फॅमिलीमध्ये कम्युनिकेशन होत नाही, आईवडिलांमध्ये कम्युनिकेशन होत नाही, भाऊ बहिणीमध्ये कम्युनिकेशन होत नाही. हा कम्युनिकेशन गॅप आहे आणि म्हणून मित्रांनो ते देवापासून दूर गेलेले आहेत. मित्रांनो, आईवडिलांना मला हे सांगायचं की मित्रांनो, आपला जो व्हॅल्युएबल टाईम आहे तो आपल्या लेकरावर तुम्ही स्पेंड करावा. त्यांच्यामध्ये बसा, त्यांच्या इच्छा, गरजा, आकांक्षा, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळेस तुम्ही समजाल त्यावेळेस मित्रांनो डेफिनेटली यू विल बी लाईक द मॉडेल फॉर दॅट फ्युचर लाईफ. त्यांच्या भावी जीवनाकरता तुम्ही एक चांगल्या प्रकारचे मॉडेल बनाल असा माझा पूर्ण विश्वास आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण पुन्हा एक वार या फादर्स डेच्या संदेशामध्ये तुम्हाला आणि मला परमेश्वरने सांगितलं की आपला जे आई वडील आहेत त्यांचा मान सन्मान कर, त्यांच्या आज्ञेमध्ये राहा, म्हणजे तू या जगामध्ये तू काय होशील की भरभराट होईल. मित्रांनो, मागील मागच्या आठवड्यामध्ये एक मी न्यूज ऐकलं आणि या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये ते राहत असताना मित्रांनो पुण्यामध्ये ही घडलेली घटना आहे. आणि त्या घटनेकडे पाहत असताना मित्रांनो त्या घरामध्ये आई वडील आणि 2 लेकरं होते. या सिच्युएशनला ते फेस करू शकले नाहीत आणि म्हणून त्यांनी काय केलं की आपल्या दोन्ही लेकरांचा त्याने काय केलं की त्यांना मारून टाकलं आणि स्वतःसुद्धा गळफास देऊन ते काय केलं की आत्महत्या करून घेतली. मित्रांनो, आत्महत्या करणं हा तुमच्या आणि माझ्या जीवनाचा अंतिम निर्णय नाही आहे. मित्रांनो, परमेश्वरचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला काय करेन की तुमच्या सर्व इच्छा, गरजा, आकांक्षा मी पुरवणारा माझा जिवंत परमेश्वर आहे. जर इस्रायलचा देव त्यांना 40 years त्यांना मानना देऊ शकतो तर मी तुम्हाला देणार नाही का? मित्रांनो, परमेश्वरच्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी व्हॅल्युएबल आहात, बहुमूल्य आहात. म्हणून परमेश्वरचं वचन सांगतं की आकाशातील पक्ष्यांकडे पहा, ते पेरीत नाहीत, काढीत नाहीत, तरी मी त्यांची काळजी घेतो, त्यांना खाव्यास देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा बहुमूल्य आहात, आशीर्वादित आहात. मग तुम्हाला मी उपाशी ठेवणार नाही प्रियांनो. परंतु मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आणि मला निराश व्हायचं नाही. या जगामधून स्वतःहून निर्णय क्विट होण्याचा प्लॅनिंग करू नका, परंतु देवावर विश्वास ठेवा आणि देवाकडे जा. आणि निश्चितच ज्यावेळेस विश्वासाने त्या निर्माणकर्ता परमेश्वराकडे जाल त्यावेळेस तुम्हाला आणि मला भरपूर असा आशीर्वाद प्राप्त होईल. प्रियांनो, पुन्हा एक वार जे आई वडील आज तुमच्या समवेत आहेत त्यांना तुम्ही फादर्स डेच्या शुभेच्छा द्या. जे होणार आहेत, फादर होणार आहेत, त्यांनासुद्धा तुम्ही शुभेच्छा द्या. आणि जे तुमच्यापासून दूर आहेत त्यांनासुद्धा फादर्स डेच्या शुभेच्छा द्या. कारण हा जो वेळ आहे, हा जो प्रसंग आहे मित्रांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येईल किंवा नाही माहीत नाही, परंतु तुम्हाला आणि मला हे जे प्रेम आहे, हे जे प्रेम आहे तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, एक्सप्रेस करायचं आहे. प्रभू परमेश्वर करू आणि तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. आमेन. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. सर्वसमर्थ दयागणा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो, महिमा करतो. परमेश्वर बापा, आजच्या दिवसाबद्दल तुझ्याकडून आलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रेमळ पित्या, तू मोशेच्या द्वारे परमेश्वरची महत्त्वाची आज्ञा परमेश्वर तू आम्हाला दिलीस. तू आपला आई बाप यांचा तू मान सन्मान कर, त्यांची आज्ञा पहा. अशा प्रकारे तू त्यांना त्या ठिकाणी तू आम्हाला मार्गदर्शन केलेस, आज्ञा दिलेस. त्या आज्ञेचं आम्ही पालन करतो परमेश्वर बापा. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर बापा, विशेष करून आमच्या सर्व आई वडिलांना, बापांना आम्ही तुझ्या पवित्र सिंहासनाकडे ठेवत आहोत. त्यांचा ताबा तू आपल्या हातामध्ये तू घे, त्यांना तू आशीर्वादित कर. प्रेमळ पित्या, आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर बापा, जे वेगवेगळ्या आजाराने पीडित आहेत, आजारी आहेत, अशा प्रत्येकांना परमेश्वर बापा आम्ही तुझ्या पवित्र सामर्थ्यशाली हाताचा स्पर्श कर आणि तुझ्या स्पर्शाने त्यांना तू अधिक आणि अधिक चांगलं आरोग्य त्यांना तू देऊन तू आशीर्वादित कर.
विश्वासाने केलेली प्रार्थना परमेश्वर दुखण्यातच बरे करते, नवजीवन प्रदान करते असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रेमळ पित्या प्रार्थना करतो, विशेषतेने प्रार्थना करत आहोत परमेश्वर बाप्पा. कोरोना व्हायरसमुळे परमेश्वर बाप्पा पुष्कळ लोक परमेश्वर बाप्पा मृत्युमुखी पडत आहेत. वेगवेगळ्या आजाराने ते संक्रमित होत आहेत. प्रेमळ पित्या प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा, त्या सर्वांचा ताबा तू आपल्या हातामध्ये तू घे. आणि परमेश्वर बाप्पा विशेष रीतीने आम्ही तुझे प्रार्थना करतो, त्या प्रत्येक संक्रमित झालेल्या लोकांना परमेश्वर तू स्पर्श कर. तुझ्या पवित्र सामर्थ्यशील हाताच्या द्वारे परमेश्वर स्पर्श करून नवीन आरोग्य त्यांना तू देऊन तू आशीर्वादित कर. प्रेमळ पित्या प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा, या कोरोना व्हायरस परमेश्वर बाप्पा सर्व जगामधून तू परमेश्वर तू काढून टाकशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रेमळ पित्या तुझ्या हातामध्ये सर्व काही तो अधिकार आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रेमळ पित्या प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा, जे डॉक्टर्स, नर्सेस आहेत, पॅरामेडिकल वर्कर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, जे लोक परमेश्वर बाप्पा लोकांना आपली सेवा उपलब्ध करून देणारे पोलीस फोर्स आहेत, अशा सर्वांना बाप्पा आम्ही तुझ्या पवित्र सिंहासनाकडे ठेवत आहोत आणि प्रार्थना करतो परमेश्वर, त्या प्रत्येकानं तू आपल्या हातामध्ये तू घे. त्यांना तू संरक्षण प्रदान कर. कसल्याच प्रकारची बाधा त्यांना होऊ नये, या रोगापासून बाधा होऊ नये अशा प्रकारे होऊ दे परमेश्वर बाप्पा. प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा, पुन्हा एक वार त्या सर्वांचं संरक्षण आम्ही तुझ्याच पवित्र हातामध्ये सोपवून देत आहोत. त्यांच्या जीवनाचं तो मार्गदर्शक हो, संरक्षण करता आणि पिता आहोत. पुन्हा एक वार परमेश्वर बाप्पा सर्व कॉंग्रिगेशनमधील सर्व विश्वासू बंधू भगिनींना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देत आहोत. त्या प्रत्येकांचा तू सांभाळ कर आणि तुझ्या वचनामध्ये, तुझ्या बयामध्ये त्यांची तू वाढ कर. आपला प्रभू याच्या नावामध्ये विनंती सादर केली म्हणून तू आहे. आमेन. आता आमच्या प्रभू त्याची कृपा, देवजो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, विशेष करून परमेश्वर बाप्पा तुझ्या विश्वास ठेवणाऱ्या सर्व लहान थोर विश्वासणाऱ्याबरोबर, तुझ्या सेवकांबरोबर आणि आमच्याबरोबर तुझा पवित्र आत्मा सदोदित सहक्रिय आणि युगानिवास असू. आमेन. आमेन.